मी ना घरात बसून नाही टाकू शकत. थोडं आहे ना टिंगला लय करतो तुम्हाला खरंच कटिंग. तुला म्हटलं थोड्या दिवसानंतर टाक. याला शोधून काढलं. फोनमध्ये चालतं तुम्हाला खरं सांगते आता. त्याची जी माहिती आहे आता ते काय करणार माहिती का तुम्हाला आता. माझ्या डोक्यात जेल. हॅलो, कशा आहात तुम्ही? जय जय महाराष्ट्र. आलो बरं का मी माय फर्स्ट ब्लॉग घेऊन. मला तर काही बोलता येत नाही पण मम्मी एवढं बोलावं लागू राहिला आता काय. ऐकायला तयार नाही मम्मी. ऐकलं का? तर सर्वात प्रथम आम्ही कोण आहोत त्याची आम्ही माहिती देतो. कारण की हे बघा तुम्ही तर जुने सबस्क्रायबर आले असतीलच पण नवीन जे आले असतील त्यांना माहिती पाहिजे ना की आम्ही कोण आहोत. मी आहे अनिता देवरे, हा आहे साहिल देवरे, मी याची मम्मी आहे आणि हा माझा मुलगा आहे. नवीन लोकांना सांगायला पाहिजे ना की आता आम्ही ना चॅनल ओपन केलेलं आहे नवीन याच्यासाठी. माझं चॅनल तर आहेच तुम्हाला माहिती आहे सर्वांना, पण ह्याच्या लाईफमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम्स आलेत ना, त्यामुळे आम्ही म्हटलं चला आपण एक चॅनल ओपन करू. जर झालंच यातनं सक्सेसता भेटली तर आम्ही पुढे कंटिन्यू करूया. तर म्हटलं तर तुला बोल, तू बोल. याचं चॅनल आहे आता, तुम्ही वाट बघत असाल की याने काहीतरी बोलायला पाहिजे. मला तर काय बोलता येत नाही, आता हीच बोलणार सगळं. असं नाही, चॅनल तुझं आहे ना, तू बोलायचं. ठीक आहे, तर हा माय फर्स्ट ब्लॉग आहे. आता याच्या पुढे ना नवीन नवीन ब्लॉग येणार आहे. अजून विचार करतोय म्हणजे कशावर काय करायचं काय नाही. तुम्ही पण कमेंट करून सांगा. आता हा बघणार आहेत, याच्या कमेंट सगळ्या साहिल बघणार आहे. जेवढं होईल माझ्याकडनं मी तेवढं याला सपोर्ट करणार आहे, पण ते ह्याने पण केलं पाहिजे, माझं हे म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही पण बोला कमेंटमध्ये. तुझं काय म्हणणं आहे? तू पण बोला आता. तू समोर बोला आता थोडंसं. नाही तर ते म्हणते अगं आणि तर तूच बोलती त्याच्या चॅनलवर पण असं म्हणतील ते. काय करायचं काय तुझं काय इच्छा आहे की आपण काय केलं पाहिजे? करू ना, कपड्याचं करू, काय प्रॉब्लेम झाला, मी करतो ना सगळं. मग तुला बोलावं लागेल ना त्याच्यामध्ये. बोला ना मग, कपडे तर येऊ दे. हा ना, थोडं आहे ना टिंगला लय करतो तुम्हाला खरं सांगते. हा कमी बोलतो पण लय टिंगला करतो. कधी कधी नाही याचं एवढं हसायला येतं ना. म्हटलं आज तुम्हाला काल मी बोलले होते की आजचा हा ब्लॉग माझ्या साहिल चॅनलवर येणार आहे. याला म्हटलं अरे तू व्हिडिओ टाकलं तर पुढं आपल्याला पुढं काहीतरी करता येईल ना. तेव्हा हा कुठे तयार झाला आज, मस्त मग गेला आज फ्रेश झाला, दाढी कटिंग. तुला म्हटलं थोड्या दिवसानंतर टाकू, तुझी लय घाई चालली लगेच टाक. हा टाकायलाच तयार नाही. नाही नंतर टाकू असं करतोय मला. मी म्हणलं अरे साहिल आपल्याला काय होतं, आपण जेव्हा पहिल्यांदा बोलतो ना तर आपल्याला असं वाटतं आज नाही उद्या करू, मग ते राहून जातं ना. होत नाही आहो, सुरुवात तर करायला पाहिजे ना. एक तर ब्लॉग पडला पाहिजे ना चॅनलवर, बरोबर आहे का नाही? बोल तू पण, मीच बोलते. असं हे बघा असं लाजल्याने होणार आहे का? काही म्हण नाही लागायचं. हा, इतकं लाजायचं नाही ना. चॅनल आहे, बिंदास बोलायचं. मग टेन्शन नाही घ्यायचं. मी आहे ना पाठीमागे, बिंदास बोलायचं. बोलायला शिक तू आता. मी कशी बोलते तसं बोलायला शिक तू आता. काय ना नवीन आलं का, आता तो नवीन आहे, तो पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये येतोय, बरोबर का नाही? तर तो सुरुवात करतोय आणि तुम्ही सर्वांनी जेवढं त्याला सपोर्ट करलं ना तेवढं त्याला आणखी वाटतं की हा मला सपोर्ट भेटतोय, मला बोलायला पाहिजे. पहिल्यांदा मला पण असंच झालं होतं, काय बोलू असं व्हायचं. तसंच त्याला पण थोडंसं अनकम्फर्टेबल होतं आहे. तर हे सर्वांना होतं, हे आम्हालाच नाही, हे प्रत्येक नवीन यूट्यूबरला होतं असं प्रॉब्लेम की नेमकी आपण सुरुवात कशी करावा. तर कधीही सुरुवात करताना माय फर्स्ट ब्लॉगपासून मी त्याला कालपासून म्हणते आपण माय फर्स्ट ब्लॉग बनवूया. म्हणजे कसं समोरच्याला पण आपला व्हिडिओ पडला ना तर समोरच्याला पण आपल्याला हे होईल. कारण की त्याला म्हणजे इन्स्टाला सुद्धा कमेंट काय मेसेज आले आहे की साहिल ब्लॉग टाक म्हणून. याला शोधून काढलं इन्स्टाला. काय रे साहिल? दाखवलं ना तुला. तर त्याचं इन्स्टा वगैरे सगळं मी बघते आणि त्याचं इन्स्टा माझ्याही फोनमध्ये चालतं. तुम्हाला खरं सांगते आता, त्याचं जे इन्स्टा आहे ना ते माझ्याही फोनमध्ये चालतं. माझ्या फोनमध्ये सगळं दिसतं. माझ्या फोनमध्ये 2 इन्स्टा, एक साईडचं एक माझा आहे. त्याच्यामुळे कमेंट करताना किंवा त्याला मेसेज करताना, कारण की माझे हेटर्स भरपूर आहेत, मला माहिती आहे. आता ते काय करणार माहिती का तुम्हाला? आता माझ्या चॅनलवर मी काय करते तुम्हाला खरं सांगते, जे मला निगेटिव्ह कमेंट येतात ना मी ते उडवते. मला नाही आवडत ते कमेंट येणार, मग त्याच्यावरती बोलायचं. मी लोकांना चान्सच देत नाही. मी माझे ब्लॉग बनवते आणि माझी जिंदगी जगते. त्याच्यामुळे आता काय करणार, ह्याला त्रास देणार आणि ह्याच्या चॅनलवर माझ्याबद्दल काय काय घाण बोलणार, कमेंट करणार लोक. हे मला माहिती आहे. मी त्याला आधीच सांगितलेलं आहे साहिल असं होणार आता आपण व्हिडिओ टाकल्यावर. असं करतात आहो, तुम्हाला मी दिसून देत नाही. कारण की लोक एवढे हेटर्स असतात ना, त्यांना फक्त काही ना काही आमच्यामध्ये पॉईंट पाहिजे, आम्हाला त्रास द्यायचा किंवा आम्हाला ट्रोल करण्याचा. पण मी अशी
वागते ना की मी ट्रोलच होत नाही, होऊनच देत नाही मी स्वतःला ट्रोल. मी याला सगळं समजून सांगितलं चॅनल ओपन करायच्या आधीच की असं असं प्रॉब्लेम फेस करावा लागतो. तर तो मला नाही मम्मी मी करेल मॅनेज, कारण की यूट्यूब आणि हे सगळं हे त्याच्या फोनमध्ये आहे, तो चालवणार आहे. बोल आता. आता हे कमेंट करून सांगतील ना व्ह्युअर्स काय काय कसा ब्लॉग बनवायचा, काय बनवायचा, हा तुम्ही सांगा कसा म्हणजे फिरण्यामध्ये का असं तुम्हाला कशात. कपड्यासाठी? तो काय म्हणतो मला, हा आता ते पण मला सांगते मी यांना. तो काय मला म्हणतो मम्मी मी फिरायचे ब्लॉग अरे फिरायचे ब्लॉग बनवतो. म्हणलं अरे काय कुठं फिरतो म्हणलं, तू फिरू नको, तू घरात बस आणि घरात बसून काहीतरी ब्लॉग बनव मला म्हणलं. फिरायला माझ्या वाटते, मी तुला हे बघा याला फिरायला माझ्या अंगात सांगते. ताकद. घराच्या बाहेर जाऊन देत नाही मला, फिरायला माझ्या वाटते. आणि असे फिरून काय होणार आहे हो? फिरायचे ब्लॉग तुम्हाला आवडणार आहे का? सांगा बरं, ते पण सांगा. तो म्हणतो मम्मी मी ते कोणते रायडरचे ब्लॉग असतात ना गावागाव फिरायचं ते म्हणतो मी करतो. नको म्हटलं बाबा गावगाव नको फिरू, तू घरात बस. मला नाही चालणार ते गावगाव फिरलेले. घरात बस, आपण कपड्याचा बिझनेस करू, आपण घरात बसून ब्लॉग बनवू आपण. हां बरोबर आहे का नाही सांगा बरं. मी आतापर्यंत 2 वर्ष झाले, मी तुम्हाला कुठं फिरताना ब्लॉग दिसले का माझे? पण आहे ना, मी करते ना, हळूहळू मी करते ना, काही ना काही प्रयत्न करतेच ना, चाललंच आहे ना माझं. जे आहे ते ब्लॉग बनवायचे आणि जे रिअल आहे ना आपण तेच दाखवायचं कधी पण. तू ते फिरणार मग ते हे करणार, त्याला पण लय हेडेक आहे. प्रत्येक ठिकाणी शूट घ्यायचं, हे करायचं ते करायचं, सोपं नाही ते रायडर बनणं साहिल. तर बोल आता तुझं काय म्हणणं आहे? आता मी शांत बसणार, मी काहीच नाही बोलणार. कसं ब्लॉग टाकायचं तेच कमेंट करून सांगते ना, मग तशा पद्धतीने पुढच्या वेळेस ब्लॉग टाकू. हां माझ्या डोक्यात जेलमध्ये काय झालं, कसं झालं, कशी स्टोरी पहिल्यापासूनची सगळी ते एक एक पार्ट करून आता टाकावं. तो काय म्हणतो मम्मी तू आतापर्यंत तुझ्या चॅनलवर माझ्याबद्दल तू काय काय बोललीस आहेस तुझ्या बरोबर. साईडने दाखवली स्टोरी तुझं. माझ्या साईडने मी जे काही बोलायचं आहे ना ते माझ्या साईडने तुम्ही ऐकलं आहे. याच्याबद्दल जे काही आहे, आता कसं झालं माहिती आहे का, याच्या मनात काय चाललं आहे ते फक्त याला माहिती आहे, मला पण माहिती नाही आहे की ह्याला काय नेमकी बोलायचं आहे, काय नेमकी टाकायचं आहे, फक्त याला माहिती आहे. तर तो मला तेच बोलतोय काय टाकायचं म्हणलं, मला कालच सांगितलं बोल. मग अरे माझ्या साईडने जी स्टोरी आहे ना ती जशी आहे तशी दाखवणार. हां तो काय करणार आहे माहिती का, तुझ्या साईडने तू दाखवली ना, आता मी माझ्या साईडने दाखवतो असं. हां तर तो ना त्याची जी लाईफ स्टोरी आहे ना तो ती सांगणार. तो म्हणतो मम्मी मी माझ्या लाईफची जी काही स्टोरी आहे ना, जे माझ्यासोबत घडलं आहे, जे मी कधी काही चुकीचं काम केलं नाही तरी पण मी खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस केला आहे, तर ते सगळं मी माझ्या ना चॅनलवर मला टाकायचं आहे. तर ते टाकावं का नाही टाकावं ते तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे पार्ट 1, 2, 3 असं तो उद्यापासून टाकायला सुरुवात करणार आहे. त्याच्या लाईफची स्टोरी तो टाकणार आहे. उद्यापासून नाही, थोडे दिवस टाइम, त्याला थोडंसं 1-2 दिवस टाइम द्या, म्हणजे तो टाकणार आहे. टाइम लागेल. कॉमेंट वाचून कळून दे ना आपल्याला. हां कॉमेंट वाचून कळून जाईल, कमेंटवर कळून जाईल आम्हाला की आम्हाला नेमकी करायचं, त्याला नेमकी करायचं काय ते तुम्ही सर्वांनी. आणि कमेंट कसं टाकलेलं आवडत नाही कसं मग. हां तुम्हाला काय आवडणार आहे तसंच तो. पण फिरायचं नका म्हणून, फिरायची कमेंट करू नका बरं का. करा नाही नाही करू नका, फिरायला जा म्हणून कमेंट करू नका. मी तर जाणारच आहे, तुम्हाला बघावंच लागेल. मी ना घरात बसून नाही टाकू शकत फक्त. अहो या पोरांना कसं असतं घरात नाही बसवत. हा. रोज मला म्हणतो मम्मी मी त्याचं बाहेर, आता जाणार कुठं बाहेर सांगा बरं, रोज 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 त्याचं असतं. त्याच्याकडे तो त्याची गाडी घेऊन आला इकडं. मला माहिती ना तुझं नाही झालं म्हणून गाडी घेऊन आलो. आता कसं असतं, हा कुठं गेला, माझ्या नवऱ्याला मला सांगावं लागतं की हा नेमकी गेला कुठं. मी त्यांना काय सांगणार कुठं गेला. माणसाला काहीतरी काम असेल तर आपण बाहेर पडतो ना. मी तर कधीच विनाकारण फिरत नाही बाबा. मला जर काम असेल तर मी घराच्या बाहेर मुश्किलीने पडते, मी घराच्या बाहेर जास्त पडत नाही. तुला नाही आवडत घरात बसायला, आवडतं तुला, बस ना. तुला कुठं म्हटलं चल माझ्यासोबत. अरे तसं नाही. तुला नाही माहिती फिरायची माझ्या काय मजा आहे फिरायची. अरे घरात बसून तुझी मजाची, तू कर माझ्या घरात बसूनच. कसं असतं, ह्या जे वय असतं ना, ह्या वयात ना मुलांची मेंटॅलिटी ही फार वेगळी असते. ह्याच्या वयामध्ये मला पण असं वाटतं मी इकडे फिरायला जावं, तिकडे ते वय असतं मुलांचं, त्यांना वाटतं की फिरावा म्हणून, आणि त्याच्यात ते फिरणं म्हणजे त्यांना खूप मजा वाटते. ते फिरलंच पाहिजे. तुझ्यासारखं वयस्कर झालं थोडी फिरणार आहे. आता वयस्कर नको म्हणू मला. वयस्कर नाही बोलायचं. मग अभी तर मी जवान हूँ. मला कोणी जर असं म्हणलं नाही वय झाले, मला लय राग येतो, मला टेन्शन येतं, बापरे माझं वय झालं, आता माझे दिवस संपले, मला टेन्शन येतं. मला असं कधी म्हणत नको जाऊ रे साई. अरे तू वागतेस तशी, तुला घरात बसायला माझ्या वाटते म्हातारा लोकांसारखी. बस मग काय करणार. बघू आता हा कोणते व्हिडिओ. आता ह्याच्या मनात काय चाललंय तुम्हाला माहिती आहे. एक तर त्याला स्टोरी टाकायची आहे, त्याच्या लाईफची स्टोरी पहिल्यांदा स्टार्टिंगला,
आणि तर मग त्याला फिरायचं आहे. दोन्ही पण मिक्स टाकणार आहे, असं थोडी एकच टाकणार आहे. फक्त फिरायचंच मग काय रोज रोज बाहेर निघणार आणि फिरत वेळ करणार का? दोन्ही मिक्स करणार ना. अच्छा. ते पण सांगणार कुठं बाहेर गेलो ते पण टाकणार असं. हां हां मग काय रोज रोज बाहेर जाणार आहे का? हां तेच ना, रोज रोज कुठं जाणार. ठीक आहे, चला एक स्क्रीनशॉट घ्या माझ्या लेकाचा. फोटो घेतला असं ना आपला त्यांनी. फोटो घ्या ना, मला व्हॉट्सअपला पाठवून द्या. काय नाही व्हॉट्सअपला. अरे मी त्यांना सांगितलं का आमचा फोटो घ्या, ते खरंच घेतात. अरे इतकेच प्रेम करतात ना ते माझ्यावर. ते खरं नाही, मला फोटो काढतात, स्क्रीनशॉट घेतात आणि मला व्हॉट्सअपला टाकतात. अहो खरंच, म्हणजे तुला नाही माहिती ते किती प्रेम करतात. तू त्यांचे कमेंट वाच. ते तुझ्यावर एवढं प्रेम करतात साहिल तुझ्यावर, माहिती मला. की ते किती वाट बघते तुझ्या व्हिडिओची. मग माहिती मला, बघितलं मी कॉमेंट. ते कमेंट बघितले म्हणून तो थोडंसं नाही का आला बा मम्मी हा बनू आपण. कमेंट मुळेच आलं नाही, तीच ऐकून आलं असतं का लगेच मी. ऐकलं का? तुमच्या कमेंट बघून आल्या म्हणजे माझं ऐकून नाही आला. काय बाई. बघा बरं जाऊ द्या, तुमच्यामुळे तरी माझ्या लेखाचं काहीतरी चांगलं होईल हो. तुमच्या कमेंटमुळे तरी माझा लेख मोठा होईल. तुम्ही त्याला मोठं करा, मस्त तो छान छान ब्लॉग बनवा, तुम्ही बघा. तर चला तुम्ही सर्वांनी साहिलच्या चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून त्याला उत्सुकता येईल पुढचा ब्लॉग टाकण्याची. असं कमेंट आलं ना तर माणसाला वाटतं की नाही नाही आपल्याला एवढं कमेंट आलं, आपण काहीतरी करायला पाहिजे, असं होतं अहो. आणि माझे मिस्टर गेलेत ऑफिसला, ते नाही आहे म्हणून आम्ही एवढं जोरात बोलतोय. त्यांना माहीत नाही आहे बरं का, काकांना माहीत नाही बरं का अजूनपर्यंत. जेव्हा माहिती पडेल तेव्हा माहिती पडेल. मी काकांना सांगितलंच नाही. म्हणलं तू होऊ दे अगोदर, तुझं चॅनल होऊ दे, व्हिडिओ पडू दे, मग मी हळूहळू काकांना सांगन. त्यांना ते म्हणले ब्लॉगचं यूट्यूबमध्ये नको करू त्याला, त्यांचं असं म्हणणं आहे. ते म्हणले त्याला काहीतरी बाहेर जॉब करायला लाव. त्याच्यामुळे ते काकांना काहीच माहिती नाही आहे. असो, जेव्हा बघतील तेव्हा बघतील. माझे मिस्टर माझा मोबाईल चेक करत नाही आणि माझे मिस्टर एवढं माझ्या व्हिडिओमध्ये पण एवढं बघतात कधीतरी, पण एवढं नाही. आत्तापर्यंत साहिलचे 1608 सबस्क्रायबर झाले आहे. तर तुमचे आम्ही दोघं जण मनापासून खरंच खूप खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम दाखवलं माझ्या मुलाला. ठीक आहे, चला मग येतो. बाय बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.